और पत्रकार कोई आए थे भाऊ? आगे जा देते हैं, हाँ दिखा देते पत्रकार। छत्रपती संभाजीनगर सोहळा संबोधी अकादमीच्या वतीने गेल्या 25 वर्षापासून समाजातल्या भूतपूर्व आणि सर्वसामान्य गरीब कुटुंबांना फायदा व्हावा म्हणून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या सोहळ्यामध्ये 25,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं आणि संबोधी अकादमी वधूवरांच्या शुभविवाह प्रसंगीचे वस्त्र, जेवण, मंडप सगळा खर्च करण्यात येतो। 24 वर्षापासून तर ही परंपरा चालू आहे, पण महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग ही योजना राबवण्यासाठी उदासीन आहे। वधूवराला वेळेत अनुदान न दिल्यामुळे संख्या घटत आहे, पण सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून हे अनुदान वेळेत मिळावे यासाठी प्रयत्न करावेत आणि समाजातल्या गरीब माणसांनी लग्नासारख्या आवश्यक गोष्टीवर अनावश्यक खर्च न खर्च करता अशा सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असं मी नम्र आवाहन करतो। जय भीम। कमीत कमी किती विवाह? आज 17 विवाह झालेले आहेत। 17 मुलांचे लग्न या ठिकाणी साहेबांच्या सर्टिफिकेटची लागत असतात, तर मी समाजाला असं एक आवाहन करेन की जास्ती इकडे तिकडे पैसा खर्च न करता आदरणीय समाज भूषण डॉक्टर गुंडादादा हत्तीआंबेच्या संकल्पनेला खूप साथ द्यावी आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त समाजाचा फायदा करून घ्यावा आणि जे पैसे काही समाज कल्याणातून रोखलेले आहेत त्याच्यासुद्धा आपल्या काही राजकीय नेत्यांनी त्याच्या पाठीमागे फारपण लावून ते कशा प्रकारे आपल्या समाजाला ती पैसे मिळतील याचासुद्धा प्रयत्न करावा। जय भीम। संबोधी अकादमीचे प्रवर्तक व समाजभूषण माननीय डॉक्टर हत्तीआंबे दादा यांच्या संकल्पनेतून गेल्या 25 वर्षापासून म्हणजे आता पाऊण शतकापासून हा सामूहिक विवाहाचा सोहळा मंगलपरिणय सोहळा हा हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा तसेच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आयोजित केला जातो। यामधून हजारो गोरगरीब आणि ज्यांची मंगलपरिणय अर्थात लग्न करण्याची यांची ऐपत नसते अशा वधूवरांचे लग्न दादांच्या संकल्पनेतून संबोधी अकादमीच्या माध्यमातून होत असतात। सर्व समाजाला हे सांगणं आहे की मगाशी डॉक्टरांनी अर्थात गुंडादादा हत्तीआंबेंनी सांगितल्याप्रमाणे लग्नामध्ये उगीच जास्तीचा खर्च करून अर्थात कर्ज काढून खर्च न करता संबोधी अकादमीच्या माध्यमातून अशा सामूहिक सोहळ्यामध्ये मंगलपरिणय सोहळा आपण सर्वांनी करावा आणि दादांच्या मागे ही समाजाची शक्ती आणि आशीर्वाद उभा करावा। धन्यवाद। जय भीम।